नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0 चे फॉर्म चालू झालेले आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही आहे आणि याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जाऊन PMUY.gov.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन हे ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही क्रायटेरिया दिला आहे. तर ह्या क्रायटेरियामध्ये पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये असं दिलं आहे की तुमचे जे वय आहे ते 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर खाली डॉक्युमेंट विचारलेले आहे. डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे आयडेंटिटी प्रूफ आहे, आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड द्यावं लागणार आहे तुम्हाला इथे. ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुमचं आधार कार्डच तुम्ही जोडू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचं जे पुस्तक आहे ते इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमचे जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला या उज्ज्वला योजनेमधून कोण्या कंपनीचे कनेक्शन पाहिजे आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला इंडियनचं लागत असेल तर तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय इंडियनच्या समोरच्या या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर भारत गॅसचं लागत असेल तर भारत गॅसचे विचार करू शकता तुम्ही. HP चं लागेल तर HP विचार करू शकता. तर ह्यापैकी तुम्ही कोणी पण एका कंपनीवर क्लिक करून तुम्ही ते कनेक्शन निवडू शकता. त्यानंतर पुन्हा तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये इथे कनेक्शन टाईप विचारलेलं आहे. कोण्या टाईपचं कनेक्शन पाहिजे तुम्हाला, तर रेग्युलर पाहिजे की उज्ज्वला पाहिजे. तुम्हाला उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन हे निवडायचं आहे. त्यानंतर खाली चौकोन बॉक्स दिसत आहे, आय हेअर बाय, त्यावर टिक करून घ्यायचं. त्यानंतर खाली तुम्हाला इथे स्टेट विचारलेलं आहे. तिथं तुमचं जे स्टेट आहे महाराष्ट्र ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आणि शो लिस्ट हे ऑप्शन तुम्हाला खाली दिसत आहे. शो लिस्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. शो लिस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या एरियाचा जो डिस्ट्रीब्युटर आहे, म्हणजे तो कनेक्शन सप्लाय करणारा किंवा जो गॅस सप्लाय करणारा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा. जो तुम्हाला जवळ पडतो तोच त्या एरियातला तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युटर निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर निवडल्यानंतर तुम्हाला खाली एक कंटिन्यू ऑप्शन दिसत आहे. त्या कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो तुम्हाला कॅप्चा दिसत आहे 25+7 तुम्हाला जो येणार तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचा. सेंड OTP करायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसत आहे सबमिट OTPचं. सबमिट OTP ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये न्यू KYCच्या ठिकाणी प्रोसेड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे फॅमिली आयडेंटिफाय मागितलेलं आहे. इथे तुम्हाला राशन कार्ड निवडायचं आहे. तर इथे तुम्हाला खाली राशन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे तुमचं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्कीम निवडायची आहे उज्ज्वला 3.0. जे तुमची जी कास्ट आहे त्याच्याप्रमाणे इथे निवडू शकता. तुम्ही SCमध्ये STमध्ये येता, जनरलमध्ये येता, जे काही असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. ते निवडल्यानंतर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे फॅमिली मेंबरचं जे नाव आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. मेजर ऑफ फॅमिली मेंबरमध्ये जे ओनर राहणार आहे राशन कार्डच्या त्या ओनरचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या हस्बंडचं, तुमच्यावाल्या डॉटरचं, तुमच्या सनचं, तुमच्यावाल्या फादरचं, मदरचं सगळ्याचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या राशन कार्डवर जेवढे नाव आहे तेवढेच तुम्ही इथं टाकू शकता, त्याच्यावर नाव टाकू शकत नाही. त्याचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि इथं आधार नंबर, त्याचे जे एज असेल ते तुम्हाला इथे टाकून द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल विचारलेली आहे. पर्सनल डिटेलमध्ये इथे कोणाचं नाव टाकायचं, तर राशन कार्डवर ज्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे ज्या लेडीजचं नाव आहे तेच नाव इथं तुम्हाला टाकून द्यायचं आहे. जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आणि त्यांची जन्मतारीख हे
सगळी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेस विचारलेला आहे, म्हणजे तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता जो आहे तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. तर तिथे तुम्हाला कशानुसार तुम्ही इथे पत्ता टाकणार आहे, आधारनुसार टाकणार आहे की वोटिंग कार्डनुसार टाकणार आहे, जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं पत्ता टाकू शकता. तुमचाला जे फ्लॅट नेम आहे, तुमचे बिल्डिंग नेम आहे, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तुमचा जो एरिया पिनकोड आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, तुमचं पोस्ट ऑफिस आहे, तुमचं कोण्या फ्लोअर राहता तुम्ही, आणि तुमच्याला इथं कोणता जिल्हा आहे, त्यानंतर तुमच्याला कोणता तालुका आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथे ॲड्रेसमध्ये टाकून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला आधार निवडायचा आहे आणि साईडला इथे आधार कार्डचा जो नंबर आहे हे इथं दिसत आहे समोर, कार्ड नंबर. इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली 5वा पॉईंट दिसत आहे इथे, याच्यामध्ये डिटेल रिलेटेड ऑफ कॅश ट्रान्सफर. तर इथे तुम्हाला तुमच्या जे बँकेची डिटेल्स आहे ते इथं तुम्हाला भरावं लागणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला वरतं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे जे आधारवर जे नाव आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याच खाली आधार ॲज पर नंबर जो आहे, ॲज पर नेम आहे, हे तुम्हाला इथं टाकून द्यावं लागणार आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला जो IFSC कोड आहे तो IFSC कोड तुम्हाला इथे टाकून घ्या. तुमच्या बँकेची डिटेल टाकासाठी IFSC कोड टाकणं गरजेचं आहे. IFSC कोड टाकल्यानंतर व्हॅलिडेट ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडेट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट टाईप विचारलेलं आहे, तर तो तुमचं सेविंग आहे का करंट आहे ते विचारलं आहे, ते इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यावर जे नाव आहे ते खात्यावर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो सुद्धा इथं दोन्ही ठिकाणी सारखाच टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पॅकेज सिलेक्शन ऑप्शन दिसत आहे. तिथे तुम्हाला किती किलोचा, म्हणजे जो बंबा राहते आपला सिलेंडर राहते तो किती किलोचा पाहिजे, 5 किलोचा पाहिजे की 14.2 किलोचा पाहिजे. हे छोटा मोठा तिचं बंबा आहे ते सिलेंडरचा, तुम्हाला जो पाहिजे असेल तो तुम्ही निवडू शकता, 14चा पाहिजे का 5 किलोचा पाहिजे. त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला काही माहिती विचारलेली आहे की तुम्ही कुठे राहता, शहरी भागात राहता का गावात राहता. तर रुरल आणि अर्बन हे 2 ऑप्शन दिलं आहे. तर तुम्ही जिथं राहत असाल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. कारण मी समजा रुरलमध्ये राहतो, मी रुरल निवडलं, तर तुमचं जे रुरल निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका आणि गावाचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. गावाचं नाव निवडल्यानंतर खाली तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे हेअर बाय इथे, आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुल होऊन जाणार आहे. फॉर्म सक्सेसफुल झाल्यानंतर इथे रिक्वेस्ट ID आहे, हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. रिक्वेस्ट ID कॉपी केल्यानंतर खाली तुम्हाला क्लिक हेअर टू अपलोड उज्ज्वला KYC डॉक्युमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहे, जसं की राशन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर डेप्रिव्हेशन डिक्लेरेशन, त्यानंतर खाली पुन्हा जे तुमचे मिस्टरचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे मागितलेलं आहे. तर सगळे जे कागदपत्र आहे तुम्हाला इथे अपलोड करून द्यावं लागणार आहे. सगळे कागदपत्र अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला आय हेअर बाय हे ऑप्शन दिसत आहे, इथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. आय हेअर बाय ऑप्शनवर तुम्ही टिक केल्यानंतर खाली यायचं आहे, तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुल होऊन जाणार आहे. फॉर्म सबमिट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला आता ते स्टेटस चेक करायचे असेल तर इथे तुम्हाला चेक स्टेटस हे ऑप्शन दिसत आहे. तर चेक स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. चेक स्टेटस या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जो कॉपी करायला सांगितला नंबर, त्या रिक्वेस्ट ID तुम्ही कॉपी केलेला तो इथं टाकून द्यायचा आणि त्या डेट ऑफ बर्थ टाकायचे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. जनरेट OTP ऑप्शन क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली चेक स्टेटस हे ऑप्शन जिथंच आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. हे जे रिक्वेस्ट आहे तुमच्यावाली ते तुम्ही जो डिस्ट्रीब्युटर निवडलेला आहे त्यांच्याकडे जाणार आहे आणि तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे आणि तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला जे कनेक्शन आहे ते दिले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही उज्ज्वला योजनेचं जे कनेक्शन आहे ते ऑनलाईन अप्लाय करू शकता.
तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहे आणि नवीन अपडेट जे आहे ते तुम्हाला देणार आहे.